नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ह्या आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत मॅक्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या बाबतीमध्ये. आता एकंदरीतच आपण बघतोय का हा जो स्टॉक आहे, हा अर्थातच आपल्याला ह्याच्या नावावरून कळला असेल. हा साधारणतः आपल्या हेल्थ इन्शुरन्स मधला हा आहे स्टॉक. त्याचं नावच आहे मॅक्स हेल्थ केअर इन्स्टिट्यूट. ओके. तर मग आता एकंदरीतच ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. पण त्याच्या आधी जर आपण बघितलं तर याचा जो काय पी आहे तो पीही हा अराउंड 15च्या आसपास आहे. आणि त्याचा 52 वीक टॉप जर बघितला तर 1314 रुपये आहे. आणि त्याचा 52 वीक लो जर बघितला तर 890 रुपयाच्या आसपास आहे. आता ही कंपनी काय करते, तर ही कंपनी साधारणतः मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असतात, मेडिकल सेंटर्स वगैरे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे काय असतात, तर त्यामध्ये ही कंपनी हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. ओके. म्हणजे ही कंपनी हेल्थ केअरच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी प्रोव्हाइड करते. भारतातली नंबर 2 ची कंपनी आहे. आणि त्याच्यामुळे मग आता आपल्याला ह्या कंपनीकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि लक्ष देण्याचं कारणही असं आहे का आता सध्या आपल्याकडे जो काय चालू आहे, रिझल्ट सीझन चालू आहे. आणि जर आपण ह्या कंपनीचे पाठीमागचे जर समजा रिझल्ट जर बघितले तर इथे आपल्याला बघायला भेटतंय का कंटिन्युअसली ही कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन ही अराउंड 27% आसपास आहे. आणि जर आपण हा कंपनीचा सेल्स जर बघितला, रेव्हेन्यू जर बघितला, तर तो सातत्याने वाढतो. 1,000 करोडवरनं जवळजवळ 2,000 करोड रुपयापर्यंत गेलेला आहे 2-3 वर्षामध्ये. आणि त्यानंतर आता एकंदरीतच आपण असंही या ठिकाणी बघू शकतो का कंपनीचं जो पुढचं TTM म्हणजे पुढच्या 12 महिन्याचा अंदाज जर बघितला तर तो 7,512 करोड रुपयाच्या आसपासच्या सेलचा आहे. म्हणजेच एकंदरीतच कंपनीचं असं म्हणणं आहे का सेल आमचा त्या ठिकाणी वाढेल. आणि त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा वाढण्याची कंपनीची अपेक्षा आहे. तर आता ह्या पद्धतीनं आपण बघतोय, हे तुम्हाला मी कंपनीचं बॅलन्स शीट दाखवलं. कंपनीवरती 3,000 करोड रुपयाचं कर्ज आहे. आणि जे काय मार्केट कॅपिटल आहे कंपनीचं 1,00,000 करोड रुपयाच्या आसपास आहे. आणि इथे आपण बघूया प्रमोटर जे आहेत, ते प्रमोटर हे कंपनीमध्ये साधारणतः 23% आसपास आहेत. आणि एफ आय जे आहे ते कंपनीमध्ये FII हे जवळजवळ 55% आसपास आहेत. आणि मग आता आपल्याला जायचं आहे त्याच्या चार्टवरती. आता चार्ट जर आपण बघितला तर आपल्याला साधारणतः 1,098 रुपयापासून याच्यामध्ये एक आपल्याला चांगली तेजी बघायला भेटते त्याच्यामध्ये. आणि आता ही जी तेजी आहे ती तेजी आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, तर बघा इथं ह्या लेवलपासून आपल्याला इथून जे करेक्शन बघायला भेटतंय 1,206 रुपयाच्या आसपासपासून. तर आता ही तेजी आपल्याला मे बी तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते. साधारणतः 1,206 रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक हा आपल्याला इथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आता हा जो स्टॉक आहे आपल्याला थोडा करेक्शनमध्ये जर भेटला, साधारणतः डीपमध्ये 1,140 1,150च्या आसपास जर भेटला, तर आपल्याला त्या ठिकाणी त्याला खरेदी करायचे. तुमचा एल असणार आहे तो 1,098 रुपयाचा एल आहे. आणि जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेट आपलं त्याच्यामध्ये आहे 1,206 रुपयाच्या आसपासचं आपलं त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म टार्गेट आहे. आणि त्यानंतर आपल्याला दुसरा एक घ्यायचा आहे स्टॉक, त्याचं नाव आहे UTI AMC. आता म्हणजेच आपल्याला माहिती आहे की ही कंपनी असेट मॅनेजमेंट करते. म्हणजे असेट मॅनेजमेंट म्हणजे काय, अर्थातच आपण जे काही पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकतो ते पैसे मॅनेज करण्याचं काम ही कंपनी करते. आता 17,000 करोड रुपयाचं कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे. आणि त्यानंतर कंपनीचा जो पी आहे तो अराउंड आहे साधारणतः 24च्या आसपास. आणि आता इथे आपण बघतोय का साधारणतः याचा जो काय आहे टॉप होता 1,495 रुपये. आणि जो काय लो आहे 52चा 905 रुपयाच्या आसपासचा आहे. भारतातली सगळ्यात जुनी आपण असं म्हणूया की म्युच्युअल फंड वगैरे हे चालवणारी कंपनी जी आहे ती कंपनी ही आहे. आणि इथे आपण जर या कंपनीचा प्रॉफिट जर बघितला आणि जर कंपनीचा सेल्स जर बघितला, तर एकंदरीतच या ठिकाणी आपण बघतोय का हे जे काही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आपण म्हणतोय तर ते एकदम तगडं आहे. 60%च्या आसपास ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे आता सध्या कंपनी मेंटेन करते. आणि जो मागच्या क्वार्टरचा प्रॉफिट झाला तो 254 करोड रुपये झालेला आहे. आणि त्याच्या अगोदरच्या मागच्या वर्षीच्या जूनच्या क्वार्टर 274 करोड झाला. पण मार्च क्वार्टर जर बघितला तर तो 104, तर तो फक्त 102 करोडचा होता. म्हणजे आपल्याला त्या तुलनेमध्ये आपण बघतोय का प्रॉफिट हा मागच्या क्वार्टरला चांगला वाढलेला आहे. आणि त्यानंतर
कंपनी ते थोडं पुढे बघितलं तर कंपनीवरती कर्जाचा काही विषयच येत नाही, कारण कंपनी लोकांचेच पैसे आपले मॅनेज करत असते. आणि जो शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला, त्याच्यामध्ये आपण बघतोय का आपल्याला याच्यामध्ये एफ आय जे आहेत ते जो 7% आहेत, आणि परत डी आय जर बघितलं तर साधारणतः 60%च्या आसपास आहेत. आणि थोडा चार्ट आपण त्याच्या जो आहे तो चार्ट बघूया, म्हणजे आपल्याला कळेल. यू टी आय ए एम सी. ठीक आहे. आता हा चार्ट आपल्या समोर मी लावलेला आहे. तर चार्ट वरती जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे कुठेतरी साधारणतः इथे या ठिकाणी आर एस आय वरती जर बघितलं तर डबल बॉटम पॅटर्न जो आहे त्या प्रकारचा आपल्याला ह्या ठिकाणी पॅटर्न आपल्याला बघायला भेटतोय. आणि आता इथे आपल्याला याच्यामध्ये जरा थोडंसं बघायचं का करेक्शन कुठून चालू झालेलं आहे. आता याचा जर तुम्ही जर ह्याचा चार्ट जर बघितला तर करेक्शन आपल्याला अंदाजे अंदाजे म्हणण्यापेक्षा इथे समोरच दिसतंय आपल्याला. बघा इथे या ठिकाणी करेक्शन चालू झालेलं आहे. 1412 रुपयाच्या आसपास पासून करेक्शन चालू झालेलं आहे. आणि आता हा स्टॉक आहे जवळजवळ 1367 रुपयाच्या आसपास. आता आपल्याला याच्यामध्ये जर खरेदी करायचं असेल तर थोडा जर आपल्याला परत भेटला डीप अराउंड 1340 रुपयाच्या आसपास जर डीप भेटला, म्हणजे तो आपल्या बॉलिंजर बँडच्या मिडल बँडच्या आसपास जर परत आला तर तुम्ही त्याला त्या ठिकाणी खरेदी करायचं आहे. 1275 रुपयाचा एस एल ठेवू शकता तुम्ही त्याला. आणि तुमचं टार्गेट जे आहे ते अराउंड 1410 रुपये. आणि नंतर त्याच्या पुढे अजून जर समजा टिकली तेजीच तर आपल्याला जवळजवळ त्याच्यामध्ये टार्गेट भेटू शकतात 1440 रुपयापर्यंतची टार्गेट. तर इथे हे दोन टार्गेट तुम्हाला या यू टी आय एम सीमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. तेव्हा तर आज आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण मॅक्स हेल्थ केअर इन्स्टिट्यूट लिमिटेड आणि त्यानंतर यू टी आय असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, तर या दोन कंपन्यांचा आपण याच्यामध्ये रिव्ह्यू केलेला आहे. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आपण याची नोंद घ्या. ओके. आणि आता तेव्हा इथे आपण थांबूया. आपण परत भेटू नवीन विषयासह.